नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 6 वाजलेले. घरातून वादाचे आवाज येत होते. तेवढ्यात किंचाळण्याचा मोठा आवाज आला. एक स्त्री जीवाच्या आकांतानं आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. मात्र गाढ झोपेत असलेल्या शेजाऱ्यांना जाग आली नाही आणि जागीच या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आहे कोल्हापूरची. विशेष म्हणजे या महिलेचा जीव तिच्याच पोटच्या मुलाने घेतला. माणूस व्यसनाच्या आहारी गेल्यावर कोणत्या थराला जाऊ शकतो, त्याचंच हे माणुसकीला काळीमा फासणारं उदाहरण. कोल्हापुरातील साळुंके पार्क मधील भारतनगर परिसरात सावित्रीबाई अरुण निकम या त्यांचा मुलगा विजय याच्याबरोबर राहत होत्या. विजयचे वडील वारल्यानंतर आई सावित्रीबाई यांनीच विजय आणि त्यांच्या दोन्ही बहिणींचा सांभाळ केला. या तिघांचीही लग्न लावून दिली. मात्र तरुणपणी जडलेलं दारूचं व्यसन विजय आणि त्याच्या पत्नीच्या नात्यातील काटा बनलं. 10 वर्षापूर्वीच विजयची पत्नी त्याला सोडून दोन्ही मुलींना घेऊन माहेरी निघून गेली. तेव्हापासून त्याचं दारू पिणं वाढलं होतं. त्याचे आणि त्याच्या आईचे दारूवरून वारंवार वाद व्हायचे. नुकत्याच झालेल्या गणेश उत्सवातही त्याने किरकोळ वादातून आईच्या डोक्यात चक्क कुकर घातला होता. त्यावेळी देखील हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही आणि त्यामुळेच आज हा अनर्थ घडला. सकाळी 6 वाजल्यापासून विजय आपल्या आईकडे दारूसाठी पैसे मागत होता. आईने पैसे द्यायला नकार दिल्यानं त्यानं आईच्या डोक्यात दगडी पाटा आणि वरवंट्यानं जबर मारहाण केली. त्यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी आईने आरडाओरडा केला. मात्र शेजारील सर्वजण झोपेत असल्यानं कोणीही मदतीला आलं नाही आणि क्षणार्धात तिचा मृत्यू झाला. काही वेळाने विजयने स्वतः बहिणीला फोन करून मी तुझ्या आईचा खून केलाय, तू लवकर ये असं सांगितलं आणि त्यानंतर ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीनं राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी विजयला ताब्यात घेतलं. विजयला पोलीस घेऊन जात असताना आजूबाजूच्या लोकांनी त्याला खरी खोटी सुनावली. मात्र आईच्या अशा अचानक जाण्यानं सावित्रीबाई यांच्या मुली आणि इतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.